सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज संकष्टी निमित्त एक छानशी गोष्ट सांगणार आहे. संकष्टी स्पेशल लिहिलेली आहे स्वप्ना मुळे यांनी आणि गोष्टीचं नाव आहे विघ्नहर्ता, अर्थातच गणपती. तर सुरू करते. गल्लीतल्या कोपऱ्यात असणारं ते छोटंसं गणपतीचं देऊळ, छोटं असलं तरी प्रसन्न वाटणारं, त्या गणेशाला बघताच मन प्रसन्न करणारं, आज अगदी सुनं दिसत होतं. चतुर्थीला तर त्याची किणकिण छोटी घंटा सकाळपासूनच वाजत असायची. बायका, पुरुष, पोरं सकाळपासून दर्शनाला रांग असायची. हिरव्यागार दुर्वांनी सगळं रूप झाकून जायचं. मध्येच डोकावणाऱ्या जास्वंदीनं ते अजूनच मोहक दिसायचं. ती रुबाबदार छान सोंड आणि तो सुपाच्या कानांचा ऐटबाजपणा, त्यावर ठेवलेली लाल फुलं त्याला अजूनच शोभून दिसत होती. चतुर्थी म्हटलं की त्याचा थाटच वेगळा असायचा. एरवी तो होताच मोहक गणराय, अगदी करुण दृष्टीनं आपल्याकडे बघून प्रेमाचा वर्षाव करणारा. पण आज कोणी येणार नाही दर्शनाला. आजच काय, गेल्या 3-4 आठवड्यात कोणी आलं नाही. तसं त्याला कुलूप घातलं तरी, म्हणजे मंदिराला कुलूप घातलं तरी त्या मंदिराच्या जाळीच्या भागातून दिसतो तो. पण इथं तर लोकही कुलपात आहेत, मग कोण बघणार. आज तुला एवढी छोटीशी जुडी रे बाबा, कुंडीत आलेल्या बारीक दुर्वांची. आणि हे छोटं कण्हेरीचं फूल मागच्या वाड्यात फांदी आली होती त्याच्या शेंड्यावर होतं. तोडलं या वयात सर्कस करत. काय करणार, तुझा एवढा थाट करतात लोक आणि तू आमच्याच घरात असून तुझा काही थाट नाही रे बाबाज, असं म्हणत सुशीलाबाई रडू लागल्या. पूजेला कद नेसून हळूहळू आलेच आजोबा मागून. अगं काय बोलतेस, त्याचंच त्याला देते आणि वर सुनावते काय. या वयात वर चढून फूल तोडलं म्हणून तो काही म्हणतोय का की द्याच मला फूल म्हणून. आजी म्हणाली, तो कशाला म्हणेल, आणि त्याला काय दिसत नसेल, लॉकडाऊन आहे ते. अगं करता करविता तो, त्याला माहीत नसायला काय झालं. चल, झाली का सगळी तयारी. दुर्वा न्याहाळत आजोबा म्हणाले, बघ छोटी का होईना जुडी निघालीच की नाही कुंडीत. आणि वाड्यात झुकलेल्या फांदीलाच फूल असणं ही सगळी त्याचीच कृपा. आणि तुला स्टुलावर चढून फूल तोडायला बळ देणं ही पण त्याचीच कृपा. आजी म्हणाली, हो, आणि मला स्टुलावरून पडू न देणं ही पण. आजोबांनी हसत वाक्य पूर्ण केलं, त्याचीच कृपा. बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. 3 आठवड्यात मंदिर बंद. काही शिधा दक्षिणा, काही आवक, काही नाही आपल्याला. सध्या तर आपलं धकतंय. गणपती कृपेनं तो आपल्या गल्लीत फिरणारा पोलीस खूप दयाळू. कुलपातून दर्शन घेऊन म्हणायचा, सांभाळ रे बाबा, अवघड ड्युटी आहे सध्या. आणि आवर्जून पैसे टाकायचा जाळीतून. त्यानं टाकलेल्या पैशात निदान पूजेला दूध तरी आणता येत होतं. आपली पण एक वेळ चहाची सोय होत होती. पण या 4-8 दिवसात दिसला नाही. मला वाटलं होतं त्याला म्हणू, बाबा चतुर्थीच्या आदल्या दिवशी थोडं गूळ खोबरं दे आणून. पण कुठं गेला की तो. आणि आताचा पोलीस तर नुसता रुबाब गाजवतो. जाळीतून पण डोकावू देत नाही, लगेच आरडाओरडा करतो. आजोबा पूजा करता करता म्हणाले, अहो चालायचंच, त्यांना त्यांच्या नोकऱ्या करायच्या असतात. आणि माणसं तितके स्वभाव. आणि फार मनाला लावून घेऊ नका, गूळ खोबऱ्याचे मोदक नाहीत म्हणून.
नुसते 4 दाणे साखर घालून केली तरी आवडेल हो तुमच्या लंबोदराला. आणि हे काय, आता सगळ्या चतुर्थीला असं थोडंच असणार आहे? अहो, तो विघ्नकर्ता आहे, विघ्न भक्तोच आहे. कित्येकदा चतुर्थीला किती हजार मोदक असतात, पाहिलंय ना आपणच. मग एखादी चतुर्थी अशीही, आणि आपली परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर आहे. 4 वर्षापूर्वी अपघातात गेलेला आपला पोऱ्या, काय त्यानं पाहिलं नाही का? त्यानंतर आलेलं आर्थिक संकट, तोच तर सावरतोय आपल्याला. लोक त्याला देतात, तो आपल्याला देतो. तुमची श्रद्धा ठाम असली की घडतं सगळं. तो असतो, त्यामुळे फार विचार करू नका. चला, निदान कोरा चहा तरी पाजा आज. उपवासाला साबुदाणा नाही आहे घरात, हे माहीत आहे मला. चला, आज उपवास कोऱ्या चहावर धकू आपण. त्या काळजी आहे त्याला, तो बघेल नक्की. आजी आजोबा दोघं आत गेले. मंदिराला समोरून कुलूप असलं तरी बाजूची आजोबा आजीची छोटी खोली मंदिरातूनच उघडत होती. छोट्याशा दुर्वांच्या जोडीनं गणेशाचं पण रूप अगदी खुललं होतं. कण्हेरीचं फूल डोक्यावर रुबाबात बसलं होतं. समोर छोट्या वाटीत मनोभावे ठेवलेला प्रसाद बाप्पाला आवडलाच होता, म्हणून तर 4 मुंगळे तो खात होते. छोटासा तुपाचा दिवा गणेशाला समाधान देत होता. एक वेळ स्वतः नाही खात, पण आपल्यासाठी चतुर्थीला खास थाट करायला आजीबाई आवर्जून ते तूप जपून ठेवतात, हे ठाऊक आहे. म्हणून तर दिव्याच्या उजेडात ती गणेशमूर्ती अधिकच प्रसन्न दिसत होती. काहीतरी चमत्कार घडवायच्या विचारात दिसत होती. अगो बाई, कशाचा आवाज हा? आजीनं डोकावून पाहिलं. मंदिराच्या जाळीतून तो पोलीस अगदी गडबडीत एक पिशवी गजातून घाईनं आत ढकलत म्हणाला, आजी, तेवढी दुर्वा व्हा आणि मोदकाचा प्रसाद दाखवा. पिशवी धुवायला टाका आणि तुम्ही पण हात धुवून घ्या. आजीनं कुतूहलानं विचारलं, पण कशासाठी रे? आजी, 4 दिवसापूर्वी लेकराला थंडी, ताप, खोकला. मला वाटलं आता शत्रू शिरला लेकरात. त्याला तपासणीला नेताना या मूर्तीचा आधार वाटला. म्हटलं, बघ आता तूच करता करवता आहेस. आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी बाहेर आणि आमच्याच लेकरावर शत्रूचा हल्ला. पोलीस असलो तरी घाबरलो होतो, पण भीती वाटली की मनाला आधार देणारा देवच असतो ना. पण हाक मनापासून लागते हे माझ्या आजीनं सांगितलंय मला. मग त्या दिवशी तसंच केलं. परवा रिपोर्ट नील आला. बायकोला सांगितलं होतं, आजीचा गणपती पावला ग, तर तिनं आज चतुर्थी म्हणून मोदक करून पाठवले आणि थोडा शिधा पण आहे उपवासाचा, नाही म्हणू नका. आणि तो निघून गेला. आजी पुटपुटली, नाही कशी म्हणणार, त्यानं त्याची सोय पाहिली. आजीनं पिशवीतून मोदक काढले, एका भांड्यात झाकून ठेवले. आता संध्याकाळी आरती केली की मग, असं म्हणत परत पिशवीत हात घातला. त्यात साबुदाणा, शेंगदाणे, तुपाची पुडी. आजीचे डोळे पाणावले. आजोबा म्हणाले, बघ, करता करविता तो आहे. आपण निश्चिंत होऊन त्यावर सोपवावं, तो बघतो. नसता मिळाला साबुदाणा तरी उपवासाची ताकद त्यानं दिली असती. आजीनं साबुदाणा भिजवला. या वयात गोळ्या पाठीमागे असण्याने खाणं वेळच्या वेळी लागत होतं. संध्याकाळी आरती झाली. हळू आवाजात आजोबांनी पाण्यात ठेवलेली पोलिसाची ती दुर्वांची जुडी वाहिली. समोर मोदकांचा नैवेद्य ठेवला. आरतीचं निरांजन चालूच होतं. आजोबा आजीनं खोलीत जाताना मंदिराचा लाईट बंद केला. त्या निरांजनाच्या शांत प्रकाशात बाप्पा हसत होता. पोलिसासारखं तुमच्या सगळ्यांचं संकट लवकर दूर होईल
तुम्ही फक्त श्रद्धेनं माझ्यावर सोपवा, कारण आता तुमच्या हातात तेच शिल्लक आहे. खूप छान गोष्ट आहे स्वप्नाताई. खूप खूप धन्यवाद. मलाही खरंच असं वाटतं की त्याच्यावर सगळं सोडावं, श्रद्धा ठेवावी, तो सगळं आपलं छानच करणार आहे. मंडळी, आज चतुर्थी आहे ना, म्हणून खास तुमच्यासाठी मी ही गोष्ट वाचून दाखवली. आवडली आहे ना तुम्हाला? मग मला नक्की कळवा तसं हां. आणि माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.